आत्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा मारुती रामदासाभिराम। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदासांना माझं वंदन, दासबोधाला नमस्कार, आपल्या दोन्ही आचार्य त्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि आपण सगळे 6 देश होते सगळ्यांना माझं अभिवादन। आपल्याला नेहमीच आपल्या जन्म मरण पुनर्जन्म वगैरे विषयांविषयी प्रचंड कुतूहल असतं। आजच्या दोन्ही समासात समर्थ याच विषयांवर भाष्य करणार आहेत। पहिला समास आहे तो विकल्प निरसन। नावावरूनच पुन्हा एकदा यात शंका आणि त्यांचं समर्थांनी केलेलं निरसन असणार हे लक्षात। शमिकाताई म्हणाल्या तसंच याही समासात पूर्व पक्षांनी घेतलेले आक्षेप किंवा त्यांची मतं आणि त्यावरचं समर्थ आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं खंडन असं स्वरूप आहे। ब्रह्मा विष्णू उत्पत्ती स्थिती आणि लय हे कार्य करतात, पण म्हणजे नेमकं कोण जन्माला येतं आणि ब्रह्मा विष्णू महेशालाही कोण जन्माला घालतं यासारखे अगदी मूलभूत प्रश्न आपल्यालाही पडतात। त्याची कारणमीमांसा या समासात केली आहे। पूर्वजन्माचा विषयही समर्थ समजावून सांगतात। जीवसृष्टीमध्ये विकासक्रम आढळतो। अज्ञानाचा संपूर्ण नाश होऊन माणूस पूर्ण ज्ञानी बनणे हे मानवी विकासाचे अंतिम ध्येय आहे। या जन्मामध्ये माणूस अज्ञानजन्य दोषांचे निर्मूलन आणि ज्ञानजन्य गुणांचा विकास करण्याचा अभ्यास करतो। पण अविद्येच्या उलट वाहणाऱ्या प्रवाहाचा जोर असा काही असतो की त्यामुळे विकास पूर्ण होण्यासाठी आणि अज्ञानाची पूर्ण निवृत्ती होण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेणे अगदी स्वाभाविक आहे। कर्माचा नियम हा पुनर्जन्माचा पाया। जन्म आणि मरण कर्मानेच ठरतात। कर्माच्या नियमावर ईश्वराचे नियंत्रण असल्याने ईश्वर कृपा पात्र भक्तांना मात्र ते बाधत नाहीत। केवळ आत्मज्ञानानेच त्यांची जन्ममरण परंपरा ही कायमची तुटते। आत्मज्ञानाची निकड आणि त्यासाठीचा विवेकपूर्ण सजगपणे कर्म करण्याचं महत्त्व पुन्हा एकदा या साऱ्या गोष्टींमुळे अधोरेखित होतं। यावरील चिंतन आज सादर करणारे शिव विवेक गोसावी। शिवथरघळीतल्या 2018च्या प्रापंचिक शिबिरात विवेकचा सहभाग होता। त्यावेळेला मीही त्या शिबिरात होते आणि अतिशय तरुण आणि अत्यंत उत्साही असा विवेक मला आठवतो। सध्या तो पुण्यात मोतीलाल ओसवाल मध्ये शेअर मार्केट ट्रेनर आणि पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून कार्यरत आहे। विनंती करते की त्यांनी त्याचं चिंतन सुरुवात करावी। विवेक। धन्यवाद ताई। सर्वांना नमस्कार आणि आजच्या होळीच्या दिवशी सर्वांना होळीच्या देखील शुभेच्छा। समर्थचरणी प्रार्थना करतो सर्व श्रोतेगण आणि आपल्या आचार्य यांना देखील नमस्कार करून आणि त्यांची परमिशन घेऊन मी आजच्या चिंतनाला सुरुवात करतो। जसं ताई म्हटल्या की विकल्प निरसन हा समास आपण समजावून घेतोय, अंडरस्टँड करतोय। आता ह्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न येतात। आता त्याच्या एक सोप्या पद्धतीने समर्थांनी याच्यामध्ये खूप छान अंडरस्टँडिंग दिलंय की समजून घेऊयात एका उदाहरणाच्या माध्यमातून की ज्यावेळेस आपला जेव्हा जन्म झाला त्यावेळेस निसर्गाने किंवा देवाने ज्यांच्या मार्फत आपली उत्पत्ती झाली असं म्हणूयात, त्यांनी आपल्याला 2 टूल्स दिले होते किंवा आपण एक अंग दिले असं म्हणूयात। ओके, त्यातलं एक अंग जे आहे ते दृश्य आहे, जे दिसतं, विजिबल, त्याला हात लावू शकतो, पाहू शकतो, आणि दुसरं जे आहे अदृश्य आहे, म्हणजे ते अस्तित्वात आहे, ते आहे याची जाणीव आहे, पण मात्र या डोळ्यांनी मात्र हे दिसत नाही, त्याला आपण अदृश्य म्हणून संबोधतोय। आता ह्याच्यामध्ये आता हे जे टूल आहे किंवा हे जे अंग आहे ज्याचा वापर करून आपण आपली गुणवत्ता दाखवत नेतो, सुधारत नेतो आणि वाढवत नेतो, आणि ज्याचा वापर करून आपण काही वेळा गोष्टी घडवतो आणि बिघडवतो देखील। का असतील बरं हे? ओके, जाणून घेऊयात। हे 2
मुख्य अंग म्हणजे एक मेंदू जो दृश्य स्वरूपात आहे आणि दुसरा म्हणजे मन हे अदृश्य स्वरूपात आहे. जसं एखाद्या लॅपटॉप मधलं एखादं हार्डवेअर म्हणजे हे मेंदू झाला किंवा दृश्य स्वरूपात आणि सॉफ्टवेअर जे असतं पण दिसत नाही ते अदृश्य स्वरूपात. त्याचा संदर्भ घेऊन मी हे मुद्दे जोडू इच्छितो की मेंदू म्हणजे बहिरंग, जिथं ज्ञानाचा विचार केला जातो, व्यावहारिक विचार केला जातो, काही निर्णय घेतले जातात मेंदूच्या माध्यमातून. आणि मन जे की आपले अंतरंग म्हणून इथे समर्थांनी संबोधलं आहे, जे अदृश्य स्वरूपात असतं ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यात त्यांनी समर्थांनी त्याचे 5 अ, भाग सांगितलेत किंवा प्रकार सांगितले मला. सो त्याच्यातून त्यांनी सांगितलं अंतरंगात, की एक अंतःकरण असतं. ओके. एक दुसरं मन म्हणून त्यांनी संबोधलंय. ही बुद्धी आहे, चित्त आणि अहंकार आहे. आता हे 5 त्याच्यामध्ये भाग होतात आणि ह्याच्यात त्यांनी सूक्ष्म अंग जे आहे, हे सर्वात श्रेष्ठ आहे असं समर्थ सांगतात. आणि हे सांगत असताना पुनर्जन्म हा फार एक विवादित विषय आणि बरेच लोक हा विषय अ, याला धरून या मुद्द्याला धरून उपाधी घालतात की माणसाला पुन्हा जन्म घेणं शक्य नाही. म्हणजे माणूस म्हणजे एक प्रकारचा देह आहे आणि ते देह म्हणजे अंतःकरण आहे आणि तो देह मेला, त्याला दहन केला, त्याची नाश झाला की त्याचं अस्तित्व अस्तित्व नष्ट आहे का हो? आणि हे जे जे लोक वाद करतात ते असंच म्हणतात आणि त्या लोकांना समर्थित अज्ञानी लोक म्हणून असं संबोधताना आपल्याला आढळून येतं. आणि ते उदाहरण कसे देतात की एकदा झाडाला फळ फुटलं तर ते पुन्हा झाडावर लागतं का? आकाशातून पडलेला पाऊस पुन्हा आकाशात जातो का? अशी उदाहरणं देतात. जे उदाहरण ते उदाहरण म्हणून ठीक आहे, पण ते या विषयाला लिंक करणं अयोग्य आहे. मग समर्थ काय म्हणतात की जर समजा जे ज्ञानी लोक आहेत या बाबतीत त्यांना हा विषय व्यवस्थित त्यांनी उलगडून समजून घेतलेला आहे, अर्थात साधनेतून, सद्गुरु कृपेतून आणि अभ्यासातून आणि अशा प्रकारच्या चिंतन मनन या प्रक्रियेतून ते लोक या जन्म मरण्याच्या शृंखलेतून मुक्त होऊन जातात. पण जे लोक विवेकच्या कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय बहुतेक. विवेकला कोणी फोन करून बघते का? मी फोन करण्याचा प्रयत्न करते विवेक. मी करते. मी व्हॉट्सअपवर करून पाहिलं पण त्याची हे नाही होत आहे बहुधा. ओके, रिंग केली त्याला बहुधा हे नाही झालं उचल हे अच्छा. नाही. व्हॉट्सअप कॉल करून पाहिलं, दुसरा रेग्युलर कॉल करून पाहावं लागेल, बघते मी. मी लावलाय. ओके.
नेटवर्क इश्यू आहे, करतो जॉईन. ठीक आहे, थांबूया. म्यूट आहेस तू. थँक्यू. सॉरी, टेक्निकल कारणामुळे मी डिस्कनेक्ट झालो, क्षमा असावी. सो आपण लक्षात घेत होतो की प्रथम देह निर्माण झाला किंवा प्रथम देह निर्माण होतो की अंतःकरण निर्माण होतं. ते समर्थ एक छान उदाहरण देतात की रेशीमचे जे किडे असतात ना, ते एक स्वतःभोवती कोश निर्माण करून स्वतःला त्याच्यामध्ये बंदिस्त करून घेतात. इतर काही किडे आहेत ते स्वतःभोवती काट्याचे कवच तयार करतात, त्याच्यामध्ये जाऊन राहतात. काही शंख शिंपल्यामध्ये जाऊन राहतात. सो त्याच्यामध्ये प्राणी जन्माला येतो आणि नंतर तो घर तयार करतो. हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. तसेच आधी सूक्ष्म निर्माण होत असतं आणि त्यानंतर स्थूल निर्माण होतं. आधी सूक्ष्म निर्माण होतं आणि मग स्थूल निर्माण होतं. कारण प्रत्येक गोष्ट ह्या विश्वामध्ये दोनदा घडते. पहिले एक मनामध्ये घडते, नंतर ऍक्च्युअल मध्ये घडते. म्हणजे आपण सुद्धा व्यवहारामध्ये आपल्याला एखादी गाडी घ्यायची असेल तर आपल्या मनामध्ये पहिले गाडीची ती कल्पना स्पष्ट होते. कुठली गाडी घ्यायची, कुठल्या कलरची घ्यायची आहे, काय कॉस्टिंगची आहे, कुठलं मॉडेल आहे, इत्यादी. तसंच इथे सुद्धा जो हा मुद्दा आहे, आपण हा कनेक्ट करू की जे लोक म्हणतात की देह संपला की सर्व नामशेष होतं, ते सर्व संपून जातं. आणि त्याच्यामुळे त्यांचा असा समज आहे की एकदा व्यक्ती मरण पावला किंवा त्याच्या देहाचं आपण ज्वलन केलं आणि तो व्यक्ती संपला, झाला, त्याचा तो प्रवास तिथून थांबला. अशा बऱ्याच समजुती आणि गैरसमजुती आहेत. आणि हा सर्व वितंडवाद आहे असं समर्थ स्पष्ट असं ठरवून समर्थ स्पष्टपणे सांगतात की जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्हाला वारंवार जन्म घेत राहावे लागतात. जसं मग अशी म्हटलं मी की जे ज्ञानी लोक आहेत, त्या ज्ञानीमध्ये अजून करेक्शन करतो की आत्मज्ञानी लोक आहेत, ते लोक ह्या जन्म मरणाच्या ह्या किंवा पुनर्जन्माच्या ह्या प्रकरणेतून किंवा या प्रक्रियेतून हे मुक्त होतात. त्याचे काही आपल्यासमोर उदाहरणं देखील आहेत. गौतम बुद्धाची आहेत, स्वामी विवेकानंदची आहेत. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला आत्मज्ञान जर झाले किंवा आत्मज्ञान झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यातून फ्री व्हाल आणि हा सिद्धांत अटळ आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. त्याच्यामुळे तुम्ही या आत्मज्ञानाच्या प्रक्रियेसाठी स्वतःला किंवा ते जी प्रक्रिया आहे त्याला तुम्ही हाय प्रायोरिटी द्या. आणि या सगळ्या प्रक्रियेतून, या प्रश्नातून, या गुंततेतून तुमचा सुटकारा होईल आणि तुम्ही याच्यातून मुक्त व्हाल आणि तुमचा हा अनुत्तरित प्रश्न उत्तरित होऊन जाईल. त्यामुळे आत्मज्ञान करून घेणं हे जास्त गरजेचं आहे. सो हा जो आपला विकल्प निरसन समास आहे, हा मला जेवढा समजला तेवढा मी शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. बाकी इथे मी थांबतो आणि मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. जय जय रघुवीर समर्थ. विवेक, अगदी थोडक्यात सगळ्या समासाचा व्यवस्थित आढावा घेतलास. मुख्य त्यातला जो काय गाभा आहे तो तू सांगायचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे सगळं आजच्या भाषेत रिलेट करत सांगत गेलास. त्याच्यामुळे त्याचं आपल्याला समजायला थोडं सोपं होत गेलं. यानंतरचा जो दुसरा समास आहे आपला तो आहे देहांत निरूपण. हा देहांत झालेल्या अज्ञानी जीवाचा पुनर्जन्म कसा होतो हे या समासात सांगितलंय. सूक्ष्म देह, स्थूल देह, कारण देह
हे अगदी विस्तृतपणे आपल्याला अलकाताईंनी याआधी समजावून सांगितलेलं आहेच. वासना या पुनर्जन्माच्या साखळीला कशी कारणीभूत ठरते हे या समासातून आपल्याला कळेल. जन्माला आलेल्या प्रत्येकाला बंधनांमध्येच जगावे लागते. त्यापैकी बरेचसे संबंध हे शारीरिक आणि मानसिक असतात. पण माणसाला स्वतःच स्वतःवर घातलेले जे बंधन असते ती म्हणजे वासना. प्रत्येक क्षणी मनाच्या खोल थरातून एक लहर उठते आणि काहीतरी मागते. आपण आता म्हणजे या क्षणी जे काही आहोत त्यात काहीतरी उणे आहे असं या भावनेनी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला चैन पडत नाही. अपूर्णपणाच्या या भावनेपायीच कशाची तरी सारखी अपेक्षा असणे म्हणजेच वासना. खरं तर मुळात मी सच्चिदानंद स्वरूप स्वयंपूर्ण असूनही त्या सत्याचा मला विसर पडल्याने आपण पूर्णत्वाचा शोध घेऊ पाहतो आणि ज्या वस्तू किंवा व्यक्ती आपली ही अपेक्षा पूर्ण करतील असं वाटतं त्यांना चिकटतो. हे बद्धपणाचे लक्षण. वासना हेच बंधन आणि वासना निवृत्ती हाच मोक्ष आहे. वासना ही अतिसूक्ष्म आहे. ती अंतर्यामी आत्म्याच्या निकट राहते आणि त्यामुळे आत्मा शांत आणि संकुचित बनतो आणि सीमित बनतो. वासना शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या असतात. सकाम वासना कर्मबंधनात अडकवते. निष्काम निस्वार्थी कर्म घडण्यासाठी वासनेवर विजय मिळवता आला पाहिजे आणि सद्गुरूंच्या आज्ञेत वागून वासना संपूर्ण नाहीशी करणे हाच खरा परमार्थ. यासाठीच हे सर्व जाणून घेणे, अभ्यास करणे आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करणे हे गरजेचं आहे. या विषयावरचं चिंतन आज सादर करणार आहेत सौ स्वाती श्रीनिवासन. या अलकाताईंच्या स्टुडंट आहेत. शिवथरगळीतल्या बालशिबिरात देखील यांचा सहभाग होता. मूळच्या मुंबईच्या असलेल्या स्वातीताई सध्या पुण्यात राहतात आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. स्वातीताईंना मी विनंती करते की त्यांनी चिंतनाला सुरुवात करावी. स्वातीताई. धन्यवाद आरतीताई. आवाज येतो ना क्लिअरली? हो हो हो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना वंदन करते. परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते. पूजनीय आचार्यांना वंदन करते आणि मी माझ्या चिंतनाला सुरुवात करते. आज मी आपल्यासमोर 9व्या दशकातील देहांत निरूपण ह्या समासाचे चिंतन मांडणार आहे. देहांत निरूपण म्हणजे देहाचा अंत झाल्यावर नक्की काय होते हे समजून घेण्याचा अभ्यास. मृत्यूनंतर नेमकं काय पुन्हा जन्माला येते याचा बोध या समासात होतो. अंत किंवा मरण म्हणजे नक्की काय? मेलेल्या माणसाचे मागे काहीच उरत नाही. देह आणि जाणीव काही शिल्लक राहत नाही. देह शिल्लक राहत नाही. पण माणसाला 2 देह असतात. जो दृश्य, जो दिसतो असा स्थूल देह, ज्याला आपण फिजिकल असंही म्हणू शकतो, आणि अदृश्य, जो दिसत नाही, जो सूक्ष्म असतो असा सूक्ष्म देह, ज्याला आपण स्पिरिच्युअल म्हणतो. जसं रक्त, नसा, हाडं, अवयव हे स्थूल देहाचे घटक आहेत, तसंच प्राण, मन, बुद्धी, अहंकार आणि वासना हे सूक्ष्म देहाचे घटक आहेत. सूक्ष्म देह हा स्थूल देहाला चिकटून किंवा व्यापून असतो. जेव्हा सूक्ष्म देह स्थूल देहाशी कायमचा संबंध तोडतो तेव्हा माणसाचा मृत्यू होतो. सूक्ष्म देहातील मुख्य घटक म्हणजे प्राण स्थूल देहाला सोडून जाऊ लागतो. प्राणाचा अर्थ ऊर्जा किंवा एनर्जी असाही घेता येईल. देहातील ही ऊर्जा किंवा एनर्जी नाहीसे होणे म्हणजेच मृत्यू होय. विज्ञानाप्रमाणे एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड और डिस्ट्रॉइड. इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. देहातील प्राण हा वायुरूप असतो. मृत्यूनंतर तो वायूमध्ये विलीन होतो. जर प्राण ही देहामधील एनर्जी आहे तर वायू ही देहाबाहेरील एनर्जी समजावी. माणसाचा मृत्यू होतो म्हणजेच माणसाच्या सूक्ष्म देहामधील प्राण वायूमध्ये विलीन होतो. वायू डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचे अस्तित्व सगळीकडे नेहमी जाणवते. त्याचे अस्तित्व सिद्ध करणारे अनेक उदाहरणं समर्थ या समासात सांगतात. 3 गुण व पंचमहाभूते वायूमध्ये सुप्त रूपाने राहतात. वायूच्या अस्तित्वामुळे सुगंध व दुर्गंध कळतात. माणसाचे शरीर गरम वाऱ्यामुळे तापते तर थंड वाऱ्यामुळे गार पडते. पाऊस पडणं, नक्षत्र फिरणं, पृथ्वीचे सगळे व्यवहार वायूच्या अस्तित्वाची अनुभूती देतात. देवच काय, पण पिशाच्य देखील वायुरूप असतात. वायूची कार्ये खूप रूपाने चालतात आणि म्हणून त्यांचा अंदाज लागत नाही.
मूळ मायेच्या अतिसूक्ष्म किंवा इनविजिबल अस्तित्वापासून ते पृथ्वीच्या शेवटच्या स्थूल किंवा विजिबल अस्तित्वापर्यंत सर्व कर्तृत्व वायूचे. जसं विवेकने कारचं उदाहरण घेऊन आपल्याला थोडंसं आजच्या भाषेत हा समाज थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न केला, तसंच मी पण थोडंसं फिजिक्सचा आधार घेऊन हा समाज समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी मूळ मायेचा अर्थ हा युनिव्हर्स किंवा फिजिकल मॅटर असा घेते, आणि वायू म्हणजे एनर्जी. एव्हरीथिंग इन द युनिव्हर्स इज ड्रिव्हन बाय सम ऑर दी अदर फॉर्म ऑफ एनर्जी हा सिद्धांत इथे लागू पडतो. हाच वायू किंवा एनर्जी स्थूल देहात प्राण बनून वावरतो. आणि मृत्यू म्हणजे नक्की काय, तर हा प्राण किंवा ही एनर्जी अदृश्य पण अस्तित्व असलेल्या वायूमध्ये विलीन होते. मग पुनर्जन्म म्हणजे काय आणि का होतो, नक्की काय परत जन्माला येतं? आयुष्यात माणसाच्या मनात अनेक आशा आकांक्षा असतात. अंतःकरणातील त्यांचे अस्तित्व म्हणजे जाणीव. या आशा आकांक्षाची अंतःकरणातील रिअलायझेशन किंवा एक्सेप्टन्स म्हणजे जाणीव. जाणीव कारण रूपाने ब्रह्मांडात व कार्यरूपाने पिंडात राहते. म्हणजे काय, तर माझ्या आशा आकांक्षा इच्छा पूर्ण करण्याची मला जाणीव आहे, त्या कारणाने मी या ब्रह्मांडात अस्तित्वात आहे. त्या पूर्ण करण्यासाठी मी कार्यरत आहे. ते म्हणतात ना, सो एव्हरीवन इज बॉर्न विथ अ सेट ऑब्जेक्टिव्ह और अ सेट प्रीडिफाईन्ड रिझन. अशा प्रबळ पण अपूर्ण आशा किंवा आकांक्षा म्हणजे वासना. वासना ही पण सूक्ष्म आणि अदृश्य असते. ती दिसत नाही पण ती असते. वासनेतून वृत्ती किंवा टेंडन्सी निर्माण होते आणि वृत्तीमधून वासना पोचली जाते किंवा नर्चर होते. एखादी स्ट्रॉंग अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास घेण्याची वृत्ती होते. प्राण वासना रूप असतो. वासना प्रबळ ही एक टास्क आहे आणि प्राण ही टास्क पूर्ण करायला लागणारी एनर्जी. प्राण, वासना, ती पूर्ण करण्यासाठी असणारी टेंडन्सी किंवा वृत्ती आणि मन हे सगळे सूक्ष्म देहाचे घटक आहेत. यात वासना हा प्रधान घटक समजावा, म्हणून सूक्ष्म देहाला वासनात्मक देह असंही म्हटलंय. ही वासना पुनर्जन्म घ्यायला भाग पाडते. प्राण वासनापूर्तीसाठी असतो. मृत्यूच्या वेळी शेवटचा श्वास सोडताना प्राण बाहेर पडताच त्याचे रूपांतर दुसऱ्या देहाने जन्मणाऱ्या प्राणात होते. सूक्ष्म देहामध्ये वासना म्हणजेच अपूर्ण इच्छा आकांक्षा असेल, इनकम्प्लीट टास्क, तर ती पूर्ण करण्यासाठी लागणारी कार्यरत असलेली ऊर्जा किंवा एनर्जी किंवा प्राण ट्रान्सफॉर्म होऊन दुसरा फॉर्म घेऊन दुसऱ्या देहात जन्माला येईल, म्हणजेच पुनर्जन्म. वासना जशी सात्विक किंवा राजसिक किंवा तामसिक असेल तसा पुढील जन्म होतो. पुनर्जन्माचं हे चक्र जर थांबवायचं असेल किंवा नको असेल तर वासना क्षीण होणे, नाहीशी होणे हे गरजेचं आहे. वासना जाणीव प्रधान आहे तर वृत्ती जाणीव रूप आहे. जर प्राणायाम केला तर वृत्तीचा निग्रह होतो, ती कंट्रोलमध्ये राहते. वृत्तीचा निग्रह केला की मन कंट्रोलमध्ये राहतं, मनावर वश होतो आणि वृत्ती सुधारते. असं झाल्याने वासना क्षीण पावते आणि मन शुद्ध होते. मन शुद्ध झालं की जाणीव निर्मळ होते. अभ्यासाने सत्वगुणांचा उत्कर्ष होऊन जीव वैराग्य संपन्न झाला की वासना क्षय पावते आणि आत्मज्ञान प्राप्त होते. वासना क्षय झाली की पुन्हा जन्म येत नाही. या समासाचा मला समजलेला गर्भितार्थ असा की सूक्ष्म देहातील वासना पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडते. वासनेमुळे प्राण दुसरा देह धारण करतो. जशी वासना तसा पुनर्जन्म मिळतो. हे चक्र थांबवण्यासाठी वासनेचा क्षय होणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आत्मज्ञान प्राप्त करून वैराग्य संपन्न होणे हाच मार्ग आहे. एवढे बोलून मी माझे चिंतन परमपूज्य काकांना अर्पण करते. काही चुकलं असल्यास आचार्यांनी माफ करावं आणि सांभाळून घ्यावं ही विनंती. जय जय रघुवीर समर्थ. स्वातीताई, छान झालं चिंतन. तुम्ही पण विवेक सारखंच आज सायंटिफिक याच्याशी रिलेट करून सांगितलं. फिजिक्सच्या भाषेत बरंच सांगायचा प्रयत्न केला. आणि ते एनर्जी इज ट्रान्सफॉर्म्ड, इट कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, हे तर सत्य आहेच. आपल्याला जाणीव आहे या सत्याची सगळ्यांनाच. सूक्ष्म देह वासनात्मक देह असं का म्हटलंय हे पण छान समजावून सांगितलं सगळं. याच्याबद्दल मूळ माया ही एनर्जी आणि फिजिकल मॅटर इज मूळ माया आणि एनर्जी म्हणजे प्राण.
या सगळ्याच गोष्टी छान साध्या सोप्या भाषेत म्हणजे सायंटिफिक भाषेत समजावून सांगितल्या. आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं ते की वासनेचा क्षय हा, कारण वासनाचा क्षय झाल्याशिवाय जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका नाही, आणि त्याच्यासाठी सत्वगुणांची वाढ होणं हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला चिंतन करायला हवं आणि सद्गुरूंची गरज त्यासाठी लागणार आहे आपल्याला. हे तुम्ही परत शेवटी कारण आत्मज्ञान हे सद्गुरूंच्या कृपेशिवाय होणं शक्यच नाहीये, ते पुन्हा शेवटी अधोरेखित करून सांगितलं. छान झालं चिंतन. माधुरीताई बोलताय ना तुम्ही? हो बोलते. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी याच्यावर प्रकाश टाकावा आणखी. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार आणि समर्थांना साष्टांग नमस्कार करते. आणि आजचं चिंतन थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करते. खरं पाहिलं असता मी आता सध्या शिवगडला आलेली आहे शिबिराला, त्यामुळे काही समास वाचला नाही, थोडाफार चाललेला आहे. त्या अनुषंगाने थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करते आहे. तर विकल्प निरसन विवेक गोसावी छान पद्धतीने त्यांनी हा समास जो आहे हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात जास्त मला त्याचं उदाहरण जर कोणतं आवडलं असेल तर ते म्हणजे गाडी कोणती घ्यायची हा विचार मनामध्ये आधी येतो. म्हणजे सूक्ष्म अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने आधी विचार येतो आणि मग नंतर कृतीमध्ये ते उतरतं. म्हणजे कोणती घ्यायची, काय घ्यायची, रंग कसा घ्यायचा वगैरे हे जे काही आहे. तर स्थूल आणि सूक्ष्म या ज्या दोन बाबी आहेत सातत्याने आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींचा अनुभव जो काही आहे तो आपल्या अंतःकरणाला येत असतो, जीवाला येत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग स्थूल महत्वाचा आहे का सूक्ष्म महत्वाचा आहे याचा विचार समर्थांनी या समासात आधी सुरुवातीला मांडलेला आहे. तर त्यात त्यांनी सांगितलं की अर्थातच सूक्ष्म जे काही आहे तर ते श्रेष्ठ आहे आणि स्थूल जे आहे ते त्या मानाने कनिष्ठ आहे. आता साधा विचार आहे तो की भगवंतांनी सुद्धा हे संपूर्ण सृष्टीची निर्मिती जी काही झालेली आहे तर ती सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी असं सांगितलं जातं की ईश्वराच्या अंतःकरणामध्ये मी एकच आहे, किंवा ब्रह्माला पाहता ब्रह्माला मन नाही, त्यामुळे ब्रह्मानी तसं काही त्याच्या अंतःकरणात उमटणं शक्य नाही. पण मग सृष्टीची निर्मिती कशी झाली हा प्रश्न जो आहे तो जेव्हा सोडवण्याचा विचार संकल्पना मांडली जाते तेव्हा जणू काही, म्हणून मग जणू काही हा शब्द वापरला जातो की जणू काही ब्रह्माला स्फुरण झालं की मी एकुलता एक आहे ते अनेक व्हावं, आणि एकुलता एको बहुश्याम. तर अशा पद्धतीने मग मूळ मायेची निर्मिती झाली, गुण मायेची निर्मिती झाली वगैरे तो सगळा पुढचा भाग येतो. अर्थातच म्हणजे सूक्ष्म हे जे काही आहे भगवंताच्या अंतःकरणामध्ये ब्रह्माच्या अंतःकरणात जणू काही असा विचार उत्पन्न झाला की मी एकुलता एक आहे आणि मी बहु व्हावं. तर हा विचार हा सूक्ष्म विचार आहे की जसं आता विवेकने सांगितल्याप्रमाणे गाडी घ्यावी हा विचार मनात आला आणि मग त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली. अगदी तशाच पद्धतीने मग ईश्वर जो काही आहे त्या ईश्वरानेच त्या ठिकाणी म्हणजे मूळ माया जी आहे ती नंतर निर्माण झालेली आहे, त्यातनंच गुणमाया आणि या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती जी काही आहे म्हणजे स्थूल रूपाने आपल्याला दिसणारी ही जी काही सृष्टी आहे ही सगळी सृष्टी आधी काय होते तर ही नंतर निर्माण होते. म्हणून सूक्ष्म जे काही आहे ते महत्वाचं आहे. तर या समासामध्ये विकल्प निरसन सातत्याने विकल्प याचा अर्थ काय, आपल्या अंतःकरणामध्ये मन जे आहे ते मन संकल्प विकल्प करत असतं आणि संकल्प विकल्प हे जे सातत्याने जे चाललेलं आहे तर याला केव्हा पूर्णविराम मिळणार, याला पूर्णविराम मिळण्यासाठी आधी आपले सगळे विकल्प नाहीसे झाले पाहिजे. आणि सत्याचा संकल्प जो काही आहे तो सत्याचा संकल्प, आणि तोच सत्याचा संकल्प जर कोणता असेल तर तो म्हणजे त्या ठिकाणी मी ब्रह्मस्वरूप व्हावं हा काय आहे तुमच्या आमच्या जीवाच्या अंतःकरणामध्ये असलेला हा सत्य संकल्प आहे. आणि या सत्य संकल्पाला मग हळूहळू त्या ठिकाणी हा पूर्ण होण्यासाठी म्हणजे मी ब्रह्मस्वरूप मूळचा असताना सुद्धा
मी ब्रह्मस्वरूप नाही असं मला वाटतं. आणि असं वाटल्यामुळेच त्या ठिकाणी मग जीवाच्या अंतःकरणामध्ये म्हणजेच मनामध्ये संकल्प विकल्प असे निर्माण होत राहतात. अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा हे करू का ते करू, ते करू का हे करू, अशा पद्धतीने आधी मन एक संकल्प करतं. अगदी म्हणजे पारमार्थिक व्यक्ती जरी ती असली तरी तिच्या अंतःकरणात मी प्रवचनाला हा विषय घेऊ का हा विषय घेऊ, आता वास्तविक पाहता हा विषय घेऊ का हा, आधी एक मन सांगतं की हा विषय घे, मग लगेचच दुसरा त्याच्यावर विकल्प होतो की नाही याच्यापेक्षा हा चांगला सांगता येईल का. तर अशा पद्धतीने हे संकल्प विकल्प म्हणजे द्वंद्वात्मक सृष्टी जी काही आहे ती द्वंद्वात्मक सृष्टी ही निर्माण होते. आणि जोपर्यंत द्वंद्व अंतःकरणामध्ये आहे, अद्वैताचा साक्षात्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे संकल्प विकल्प करण्याचं काम जे काही आहे हे मनाचं चालूच राहतं. आणि मग हे विकल्प निरसन याचाच अर्थ त्या ठिकाणी की नाही माझे सगळे विकल्प मला काय केले पाहिजेत तर हे संपवले पाहिजेत. कुठलाही विकल्प माझ्या अंतःकरणात उत्पन्न होता उपयोगाचं नाही. आणि हे जेव्हा विकल्प पूर्णपणे नाहीसे होऊन केवळ एक संकल्प आणि तोही पण सत्याचा संकल्प, आणि सत्याचा संकल्प याचाच अर्थ असा की जीव ब्रह्मस्वरूपच आहे आणि तेच खरं अर्थाने माझं काय आहे, तर माझा तो अनुभव अपरोक्ष अशा पद्धतीने दृढ अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय असा जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मग माझे विकल्प तर पूर्ण नाहीसेच होतील, पण माझ्या वासना म्हणून हा पुढचा समास जो काही आलाय लगेच त्याला जोडून देहांत निरूपण अशा प्रकारचा समास आलेला आहे. तर एकदा अशाच घळीमध्ये कोणीतरी प्रश्न विचारला होता की देह आहे आणि म्हणून देहामध्ये मग वासना आहेत, तर मग वासना आधी का देह आधी. आता हा प्रश्न मग याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की आधी वासना असते म्हणून देहाचा जन्म होतो, आणि मग देहाचा जन्म जो काही होतो त्यात पुन्हा मग त्या वासना ज्या काही आहेत त्या पुन्हा त्याच्या वाढीसच लागत असतात, म्हणजे त्या संपत नाहीत. तर त्या वासनांना जर का पूर्ण विराम मिळाला, आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे जड भरताची, आणि जड भरताच्या कथेमध्ये सुद्धा त्याला काय झालं तर वास्तविक पाहता पूर्णपणे ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान होण्याच्या दृष्टीने जंगलामध्ये भरत निघून गेलेले होते. आणि त्या ठिकाणी मात्र त्या हरणाच्या पाडसाच्या पिल्लामध्ये काय त्या प्रेमामध्ये ते पडले. आता याचं संरक्षण कसं होईल काय होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये त्यांचा विचार आला, आणि त्यामुळे हरणाच्या चिंतनामध्ये घडून गेले. आणि शेवटी तो संस्कार जेव्हा दृढ होत जातो, तो एखादा संस्कार पुन्हा 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 जेव्हा चिंतनामध्ये येतो आणि तो जेव्हा दृढ होऊन जातो तेव्हा तो संस्कार वासनेच्या रूपामध्ये रूप धारण करतो. आता अशा पद्धतीने मग तो संस्कार हरणाचा जो संस्कार आहे तो संस्कार अंतःकरणात भरताच्या काय झाला दृढ झाला, आणि मग त्याचं वासनेत रूपांतर झालं. आणि म्हणून मग त्या वासनेपोटी त्याला पुन्हा हरणाच्या जन्मामध्ये यावं लागलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने म्हणून हे वासना ज्या काही आहेत तर त्या सगळ्या वासना नष्ट व्हायला हव्यात. आणि त्या नष्ट कशा होतील, त्या पूर्ण झाल्यामुळे त्या नष्ट होत नाहीत. कारण आम्हाला माहिती आहे की अग्नीमध्ये जेव्हा तूप टाकावं तर तेव्हा त्याचा आणखीन काय होत राहतं तर भडका होत राहतो. म्हणजे त्या ठिकाणी ती वासना पूर्ण झाली की मग आम्हाला काय होईल तर ती वासना नष्ट होईल असं होत नाही. तर एकातून एक अनेक प्रकारच्या अशा वासना निर्माण होतच राहतात. आणि त्याला खरा उपाय जर कोणता, कारण वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागेल असं नाथ महाराज देखील म्हणतात. आणि त्यामुळे ती वासना निर्मूलन होण्यासाठीच खऱ्या अर्थाने काय मग तशा प्रकारचे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. आणि त्या प्रयत्नांसाठीच त्या वासनेचा क्षय म्हटलंच आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा. आणि म्हणून त्या वासनेचा क्षय होण्यासाठी ज्ञानाग्नी जो काही आहे तो ज्ञानाग्नी प्रज्वलित व्हावा लागतो. कारण गीता सुद्धा सांगते की भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नीमुळे सगळ्या वासना ज्या काही आहेत त्या काय होऊन जातात तर त्या भस्मसात होऊन जातात. आणि त्यामुळे मग पुढचं जन्म मरणाचं जे चक्र आहे ते चक्र जे आहे ते थांबून जातं, कारण वासना शिल्लक राहिली नाही. ज्ञानी जो असतो, ज्ञानी पुरुष जे असतात त्यांना कुठल्याही प्रकारची वासना शिल्लक राहिलेली नसते. आणि त्यामुळे मग त्यांना पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये
काय यावं लागत नाही. आणि म्हणून आपल्याला सुद्धा जर का खऱ्या अर्थाने आम्हाला वासना ज्या काही आहेत तर त्या आता सांगितलं की या शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारच्या वासना असतात. तर अशुभ वासना तर हळूहळू आपल्याला सत्वगुणामुळे पूर्णपणे काय करायच्या आहेत तर नाहीशाच करायच्या आहे. पण मग कदाचित त्या ठिकाणी ते शुभ वासनांमुळे सुद्धा पुन्हा जन्माला यावं लागेल. म्हणून शुभ वासना सुद्धा खऱ्या अर्थाने जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही आणि ते सुद्धा आत्मज्ञान केवळ एकदा त्याचा अनुभव येऊन चालणार नाही, तर त्याचा पुन्हा तो दृढ अपरोक्ष परिवर्तनीय अशा पद्धतीने शास्त्र सांगतं. आणि म्हणून तशा पद्धतीने ते ज्ञान होण्यासाठीच सातत्याने त्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न जो काही आहे तो आपल्या साधक वर्गाला करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने आम्ही या जन्म मरणाच्या चक्रातून पूर्णपणे काय होऊ सुटू शकू. आणि म्हणूनच देहांत निरूपण जे काही आहे तर देहांत निरूपणाचा समास समर्थांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि तो सांगण्याचा उद्देशच मुळी तो आहे की माणूस मोक्षपदाला जे काही जर का माझ्या अंतःकरणात काय मी विष्णूची उपासना करत असेल आणि विष्णूची उपासना करता करता आत्मज्ञान झालं नाही तर मला काय होईल तर विष्णू लोक प्राप्त होतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो विष्णू लोक म्हणजे काय की तेवढ्या पुरतं मग मला त्या लोकांमध्ये जावं लागतं. कारण आपण चारही मुक्तींचा विचार जो काही आहे तर त्या पहिल्या 3 मुक्ती ज्या आहेत त्या पहिल्या 3 मुक्ती समीपता काय सलोकता समीपता आणि काय स्वरूपता तर या तिन्ही पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवतात. आणि खऱ्या अर्थाने पूर्ण वासना क्षय होण्यासाठी मग आत्मज्ञान आणि आत्मज्ञानानेच खऱ्या अर्थाने मग संपूर्ण वासना या नाहीशा होतात. आणि म्हणून हे ज्ञानी पुरुष जे काही आहेत ते ज्ञानी पुरुष पुन्हा जन्माला येत नाहीत असं समर्थ इथे सांगताहेत. आणि या दृष्टिकोनातूनच किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित हे तुकाराम महाराजांचं वचन आम्हाला ठाऊक आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच हा आपला सगळा समर्थांच्या दासबोधाचा अभ्यास जो काही सुरू आहे चिंतन जे काही सुरू आहे त्याचा उद्देशच मुळी तो आहे की आम्ही नेमकं काय आम्हाला करायचं आहे ते आम्ही जाणून घ्यायचं आहे. हळूहळू वासना दृढ होणार नाही म्हणजे संस्काराचं रूपांतर वासनेत होणार नाही याचा आधी आम्हाला विचार करावा लागेल. कारण तोच संस्कार जर का पुन्हा पुन्हा आम्ही तोच विचार करत राहिलो त्याच गोष्टींचं चिंतन करत राहिलो तर हळूहळू तो संस्कार दृढ होऊन त्याचं वासनेत रूपांतर होईल. म्हणून सुरुवातीला ह्या वासनेत रूपांतर होणार नाही अशा प्रकारची काळजी आम्हाला घ्यावी लागणार आहे. आणि मग ती काळजी घेताच जुने जे काही वासना आहेत त्या सुद्धा आम्हाला मग हळूहळू कशा संपुष्टात येतील कशा नाहीशा होतील याचा विचार करून कोणतीही वासना ही आम्हाला पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. हा एकदा ठाम निश्चय आपल्या अंतःकरणाचा झाला तर मग या ज्या काही लोकेशना आहे वित्तेषणा आहे दारेषणा वगैरे या ज्या काही वासना आहेत किंवा शास्त्र वासना शास्त्राची सुद्धा वासना अर्धवट राहिली तरी सुद्धा पुन्हा माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये राहतो. म्हणून या कुठल्याही प्रकारच्या वासना माझ्या अंतःकरणात निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तशी साधना आपल्याला करायची आहे. आणि त्याचबरोबर आत्मज्ञानाच्या दृष्टिकोनातून सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करत 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 आपल्या वासना निर्मूलन होतील अशी समर्थांजवळ आपण प्रार्थना करूया. आणि प्रार्थना करून आम्हाला पुन्हा पुन्हा या जन्म मरणाच्या चक्रात अडकायचं नाही हा निश्चय आपण करूया. आणि असा निश्चय करूनच आपल्याला हळूहळू त्या दिशेने वाटचाल करता येईल. एवढं बोलून झालेलं चिंतन समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. ताई तसं आज तुमची तयारी तशी नव्हती आणि तरी सुद्धा तुम्ही इतकं छान सांगितलं सगळं नेहमीप्रमाणेच. खूप खूप धन्यवाद. स्थूलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे आणि मुळामध्ये आपल्याला आपला जो सत्याचा संकल्प आहे की मी ब्रह्मच आहे हा पक्का होत नाही आणि म्हणून सारखे विकल्प उभे राहतात आपल्या पुढे. आणि त्यासाठीच आपल्याला अनुभव जो आहे आत्मानुभव येण्यासाठी आणि तो दृढ अपरोक्ष आणि परिवर्तनीय होण्यासाठी साधना करणं गरजेचं आहे.
जडभरताच्या कथेवरनं वासना कशी अडकवते यासाठी ते अतिशय उत्तमच तो दृष्टांत आहे जडभरताचा. तुम्ही म्हणालात तसं वासना निवृत्त त्या पूर्ण झाल्यामुळे होणार नाही, तर त्या मुळात वासना उठणंच बंद होतील तेव्हा खरी त्याची निवृत्ती होईल. आणि वासनेच्या क्षयासाठी ज्ञानाग्नीच प्रज्वलित व्हायला हवा. शुभ वासना देखील आपल्याला या फेऱ्यात अडकवतात, हेही तुम्ही छान सांगितलं सगळं. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी सगळ्याच वासनांचा क्षय होण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती हेच आपलं अंतिम ध्येय आहे हे लक्षात ठेवून आपण साधना केली पाहिजे आणि सद्गुरु कृपेचा लाभ मग त्यातून आपल्याला प्राप्त होऊ शकेल. आज अलकाताई नाही आहेत, पण शमिकाताई बोलणार आहेत. मी शमिकाताईंना विनंती करते की त्यांनी याच्यावर चिंतन सादर. शमिकाताई. होय, नमस्कार. जसं सुरुवातीला आता मावशीने सांगितलं की तिची तयारी नाही, आणि खरंच अगदी असं झालं की अगदी आयत्या वेळेला 9 वाजता फोन आला. आणि कौतुक असं करावं असं वाटतंय की अभ्यास करून चिंतन मांडून येणारे जे असतात ते व्यवस्थित अभ्यास करून येत असतात. तासबोधाचं पारायण बऱ्याच वेळा आधी झालेलं असतं, पण आयत्या वेळेला एखादा विषय मांडून बोलायचं किंवा अभ्यास करून बोलायचं, तो प्रकारच खरं म्हणजे वेगळा असतो. एनिवे, आता हातात 2 समाज घेतल्यानंतर किंवा आता दोघांचं चिंतन जे दोघांनी अभ्यास करून मांडलं ते अतिशय चांगलं झालं. विवेकने जसं दोघांनी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही आरतीताई आणि मावशीने म्हटल्याप्रमाणे, त्यांनी छान सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि स्वातीचं ऐकताना एक तर स्वाती कॉर्पोरेट ट्रेनर असल्याचं सारखं भासत होतं की तिच्या वापरण्यातले शब्द किंवा विज्ञानाचा आधार घेऊन एखादा मुद्दा समजून आपल्याला पटवायचा, त्याची प्रचिती सारखं तिच्या बोलण्यात येत होती. दोघांचंही चिंतन छान झालं. आता आपण हा समाज समजून घ्यायचा प्रयत्न वेगळ्या पद्धतीने करता येतो काय ते बघूया. दोन्ही समाज जर आपण पाहिले तर पहिला विकल्प निरसन असं त्याचं नाव आहे, आणि दुसऱ्या समासाचं नाव देहांत निरूपण असं त्याचं नाव आहे. आणि दोन्ही समास जे आहेत, आपण मागच्या वेळेला पण असं केलं होतं की ते समास एकत्र पाहायचा प्रयत्न केला होता. इकडे पण आपण तसं करायचा प्रयत्न करूया, थोड्या वेगळ्या पद्धतीने. पण नावावरनच पहिल्या समासामध्ये कळतं की विकल्प निरसन म्हणजे विकल्प जे उभा राहतात ते विकल्पांना बाजूला सारायचंय. आणि विकल्प म्हणजे कुठली मतं? विकल्प मतं जी असतात किंवा विकल्प जे उभे राहतात ते आपण इकडे असं समजून घेऊया, जो मागच्या वेळेला आपण उच्चार केला होता त्याचा, ते पूर्व पक्षांची मतं आहेत, पाखंडी मतं आहेत, पाषांडी मतं आहेत असं समजून घेऊया. कारण ज्यांना श्रद्धा नसते वेदांवर, ज्यांना वेदांना काय सांगायचंय, संतांना काय सांगायचंय, श्रीगुरूंना काय सांगायचं आहे, हे जेव्हा पूर्णपणे पटत नसतं किंवा अजून तेवढा विश्वास जागृत झालेला नसतो मनामध्ये, आणि तेव्हा जेव्हा त्यांना प्रश्न पडतात ते, आणि प्रश्न पडायला काहीच हरकत नाही, प्रश्न पडलेच पाहिजेत, पण त्या प्रश्नाला ते वेगळ्या पद्धतीने ते प्रश्न विचारत असतात की म्हणजे हट्ट असतो त्यांचा की असं कसं होणं शक्य आहे, मग हे आधी स्थूल की आधी सूक्ष्म, किंवा हे असं कसं झालं, हे जन्मालाच कसं आलं, किंवा ते निर्गुण आहे, मग निर्गुणामधनं सगुण असं सगळं जन्मालाच कसं येऊ शकतं, मग पुनर्जन्म हे शक्यच कसं आहे. आता जेव्हा भगवंत भगवद्गीतेमध्ये पुनर्जन्माबद्दल क्लिअरली सांगतायत, आणि तसं करून मला माझ्या बुद्धीला पटत नाही असं करून जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो, तिकडे श्रद्धा खरं म्हणजे कामाला येत असते. आपण श्रीगुरूंच्या वचनावर, भगवंताच्या वचनावर, शास्त्रावर जरी आपल्याला ते पटत नसलं, त्याचा अनुभव नसला, तरी आपण श्रद्धा ठेवायची असते. आपली श्रद्धा कमी पडते म्हणून विकल्प उभे राहतात, आणि विकल्पांचं निरसन करणं हे या समासाचं काम आहे. आणि हा समास मुख्य काय करतो आहे की तो म्हणजे हे कसं सगळं उत्पन्न झालं हे सांगायचा प्रयत्न करतोय. आणि उत्पन्न कसं झालं हे त्याला मुख्य सांगायचंच नाहीये, त्याला हे कसं आपण निराश त्याचा करावा, जे काही उत्पन्न झालेलं आपल्याला भासतंय त्याचा निराश कसा करावा हे खरं म्हणजे शास्त्राला शिकवायचंय, या समासाला शिकवायचंय. पण उत्पन्न कसं झालं हे कारण ते आपल्याला भासतंय, मग ते उत्पन्न कसं झालं हे समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेण्यासाठी समास असं बोलतोय की आधी सूक्ष्म निर्माण झालं, आणि सूक्ष्मामधनं स्थूल निर्माण झालं, आणि वासना वगैरे शब्द मगातपासून आपण ऐकलोय. मग वासना ज्या असतात ते बोट लावून आपण दाखवू शकतो का की ही वासना आहे? नाही, ते वायू स्वरूप आहे वगैरे. आता आपण काय ते चिंतन त्याचं ऐकलं, म्हणजे थोडक्यात आपल्याला कळतं की वासना ज्या आहेत त्या सूक्ष्म रूपातल्या आहेत. म्हणजे मग आपल्याला कळतं की आधी सूक्ष्म निर्माण झालं, आधी त्या वासना होत्या म्हणून स्थूल निर्माण झालं. उपनिषद मला असं वाटतं तैत्तरीय उपनिषदामध्ये, मावशी मी चुकले तर मला रिपेअर कर बरं का, तैत्तरीय उपनिषदामध्ये एक छान कथा येते की कसं सगळं निर्माण झालं. म्हणजे आधी सूक्ष्म इंद्रिय तयार झाली,
आणि मग त्या इंद्रियांना ते इंद्रिय तर तयार केली भगवंताने. मग एकोहम बहुस्या, मी एक आहे, त्या त्या भगवंताला मी एकटा आहे, मी कंटाळलो आहे असं वाटलं, आणि मी बहु व्हावं असं त्याला वाटलं. आणि म्हणून त्याने बहु होण्यासाठी सूक्ष्म इंद्रिय आधी तयार झाली. बघा आपल्याला काय वाटत असतं, आधी डोळा आणि मग ती इंद्रिय, म्हणजे आधी डोळा तयार झाला मग ती इंद्रिय, त्याला डोळ्याला बघण्यासाठी इंद्रिय. पण उपनिषद आपल्याला बरोबर उलटं सांगतं. उपनिषद म्हणतं की आधी सूक्ष्म इंद्रिय तयार झाली. आणि मग त्या काहीतरी उपनिषदामध्ये अशी एक कथा येते आपल्याला हे कळण्यासाठी. त्याने कथेचं रूपक निवडलेलं आहे की मग ती इंद्रिय सगळी तयार होती ना, म्हणजे डोळ्याचं इंद्रिय चक्षु हे तयार होतं, मग कानाचं इंद्रिय श्रोत्र हे तयार होतं, नाकाचं इंद्रिय घ्राणेंद्रिय हे तयार होतं, आणि मग नंतर त्वक नावाचं इंद्रिय तयार होतं, किंवा रसनाचं रस नावाचं इंद्रिय तयार होतं. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय ही तयार होती, पंचकर्मेंद्रिय पण तयार होती. मग त्यांनी काय केलं की ते इंद्रियांना भोग भोगण्यासाठी स्थूल शरीर तर पाहिजे, नुसतं सूक्ष्म निर्माण होऊन त्याचा उपयोग काय. मग म्हणे की त्यांना गायीचं शरीर दिसलं, मग त्याने गायीच्या शरीरामध्ये प्रवेश केला. आता हे सगळं कसं शक्य आहे, मग असं काय होतच का, असा विचार नाही करायचा बरं का. डॉक्टर काका खूप छान सांगतात की आपल्याला याच्यामधनं शिकायचं आहे तेवढं आपण शिकून घ्यायचं. मग आता आपल्याला शिकायचंय, आपण शिकतोय की आधी सूक्ष्म तयार झालं, हे शिकण्यासाठी आपण हे उदाहरण घेतोय. मग त्यांनी काय केलं, त्या इंद्रियांनी ते त्या गायीच्या शरीरामध्ये त्या इंद्रियांच्या जागी, गोलक म्हणतात त्याला, त्या इंद्रियांचं राहायची जागा, त्याचं नाव गोलक, शास्त्रीय शब्द, त्या गोलकांमध्ये ते जाऊन बसले. म्हणजे श्रोत्र हे इंद्रिय जे आहे ते कानाच्या गोलकात जाऊन बसलं, त्याची राहायची जागा, त्याचं घर. किंवा डोळ्याचं इंद्रिय जे होतं ते डोळ्याच्या गोलकात जाऊन राहिलं. आणि तिकडे आता जेव्हा ते गायीच्या शरीरामध्ये त्याने ते गेले, सगळ्यांना माहिती आहे, मला वाटतं की बऱ्याच जणांना आता जे या वर्गात आहेत त्यांना ही कथा माहिती आहे की जेव्हा त्या इंद्रियांमध्ये गायीच्या शरीरात जाऊन राहिले, तेव्हा ते गायीच्या डोळ्यामधनं त्याला दिसलं काय, तर त्यांना गायीला बैल दिसला, किंवा भूक लागली म्हणून चारा दिसला. आता एवढंच शक्य होतं त्या शरीरामधनं. मग त्या सगळ्या सूक्ष्म इंद्रियांना असं वाटलं की इथे याच्या पुढचं आपलं काही शक्य नाहीये, आपल्याला अचीव करायचं जे आहे देहामधनं ते इथे शक्य नाही. मग त्या तिथून निघाल्या आणि मग ते घोड्याच्या शरीरामध्ये ते प्रविष्ट झाल्या. ते इंद्रिय त्या गोलकात परत जाऊन बसली. आणि मग घोड्याच्या डोळ्यामधनं जे इंद्रिय होतं त्यांनी बाहेर पाहिलं, तर त्याला काय, त्याला घोडी दिसली. मग त्याला खाण्यासाठी परत त्याचा तारा आणि तबेला दिसला, चारा दिसला, वगैरे वगैरे. ही कथा आपल्याला माहिती. आणि मग त्यांना कळलं की तिकडे पण आपल्याला काहीच करता, याच्या पुढचं काही करता येणार नाही आपल्याला. आणि मग त्यांना मनुष्याचं शरीर दिसलं. आणि जेव्हा त्या मनुष्याच्या शरीरामध्ये तेव्हा गेल्या, तेव्हा त्यांना बुद्धी होती, तिकडे त्यांना विचार करता येत होता, त्यांना जे काही करायचं होतं एकरूप होणं, कोणी हे मला सगळं दिलं, त्याला जाणणं हे जे होतं हे या मनुष्याच्या शरीरात शक्य होतं. आता हे सगळं आपण का बघतो आहोत, हे सगळं आपण बघतो कारण या समासाला हे शिकवायचं आहे की आधी सूक्ष्म निर्माण झालं आणि सूक्ष्मातनं स्थूल निर्माण झालं. आपण पंचमाभूतांचं पण बघितलं की नाही, आपण पंचमाभूत कशी निर्माण झाली हे आपण पाहिलं. तर सगळ्यात आधी तेव्हा काय निर्माण झालं, सगळ्यात आधी आकाश निर्माण झालं. आकाश निरपेक्ष व्यापक आहे. आणि आकाश डोळ्यांना आपण हात लावून दाखवू शकतो का, ते सगळीकडे आहेच. म्हणून आणि त्याच्यानंतर वायू निर्माण झालं. वायू पण डोळ्यांना दिसत नाही, तो जाणवतं. म्हणजे आधीची दोन भूत जी आहेत ती सूक्ष्म आहेत. आणि त्याच्या पुढची जी एक उपनिषद तर त्रिवृत्करणच म्हणतं. म्हणजे आपलं शास्त्र जे आहे ते पंचीकरण म्हणतं, म्हणजे 5 भूतांमधनं, त्या मिक्सचरमधनं सगळं निर्माण झालं. पण एक उपनिषद त्रिवृत्करणच म्हणतं, 3च भूत त्यांनी निवडलीत. का, ती पुढची भूत म्हणजे अग्नी, आप आणि पृथ्वी, कारण ती स्थूल आहेत, ती जाणवतात. आणि आधीची भूत जी आहेत 2, म्हणजे आधीची 2 आकाश आणि वायू, ती इतकी सूक्ष्म आहेत की याच्यामध्ये त्या पुढच्या तिघांमध्ये ते अंतर्भूत आहेत असं ते उपनिषद म्हणतं. आता या उदाहरणावरनं आपण परत काय शिकलो की आधी सूक्ष्म, आधी आकाश, मग त्याच्यापेक्षा थोडंसं स्थूल वायू, मग त्याच्यापेक्षा स्थूल जे आहे ते अग्नी, त्याला रूप पण आहे आणि त्याला नाम पण आहे, त्याला रंग पण आहे असं म्हणूया आपण. मग त्याच्या पुढचं आप, आणि त्याच्या पुढच्या सगळ्यात जड असं पृथ्वी. या सगळ्या उदाहरणावरनं आपल्याला परत हेच कळतं की आधी सूक्ष्म निर्माण झालं आणि मग स्थूल निर्माण झालं. म्हणजेच आधी वासना आपल्या निर्माण झाल्या. मग आधी म्हणजे कधी, ते वासना निर्माण होण्यासाठी त्याच्या आधीचा देह असलाच पाहिजे की.
आधी अंड की आधी कोंबडी हा प्रश्न राहणारच आहे. त्याला आपण अनादी असं म्हणूया. म्हणजे ज्याची सुरुवात आपल्याला माहीत नसते त्याला आपण अनादी असं म्हणायचं. आणि त्या वादामध्ये आपण पडू नयेत की आधी नक्की काय झालं. असं आपण श्रद्धा ठेवायची की आधी वासना होत्या आणि त्या वासना ज्या काही आपण अनंत जन्म घेतले आणि जेव्हा पृथ्वी लयाला गेली संपूर्णपणे तेव्हा आपल्या सगळ्यांच्या वासना ज्या आहेत तो ईश्वर त्या बीजामध्ये अव्यक्त रूपात गेला असं समजूया बरं का. आणि जेव्हा पुन्हा ही सृष्टी त्याला निर्माण करायची होती तेव्हा त्या सगळ्या वासना तिकडे होत्याच की नाही. मग तेव्हापासून सुरुवात असं आपण म्हणूया. म्हणजे अव्यक्त मधनं जेव्हा परत निर्माण झालं तेव्हा अव्यक्त स्वरूपात म्हणजे सूक्ष्म स्वरूपात त्या वासना होत्याच. म्हणून प्रत्येकाला ते देह मिळत गेले. मग कोणाला तरी दगडाचा देह मिळाला, पर्वताचा, मग कोणाला तरी कुत्र्याचा देह मिळाला. म्हणजे आपल्या आपल्या वासना ज्या प्रमाणात असतात त्या प्रमाणात तो देह आपल्याला मिळत जातो. या सगळ्या गोष्टींवर जसं आपल्याला शास्त्र शिकवतं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा आणि त्याच्या विरुद्ध मत असणं म्हणजे विकल्प निर्माण होणं. आणि या समासामध्ये त्या विकल्पांचं निरसन केलेलं आहे कारण त्या शास्त्रावर आपल्याला श्रद्धा पाहिजे की आधी सूक्ष्मामधनं स्थूल निर्माण झालं. असा आपण या समासाचा अर्थ समजून घेऊया. आता त्याच्या पुढचा समास देहांत निरूपण. तर देहांत म्हणजे देहाचा अंत आपल्याला करायचा आहे. जे काय 4 देह आपल्याला आहेत त्याचा अंत. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने स्वातीने खूप छान सांगितलं आणि मावशीनं तर अजून सूक्ष्म पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आता मावशीनं आपल्याला समजवलं. पुनर्जन्माचा जो विचार झाला आता त्याच्यामध्ये की तो जन्म परत तो देह घेतो कारण ते वासना ज्या प्रमाणात असते त्या प्रमाणात त्याला देह मिळत असतो बरं का. आणि हे सगळं आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा आत्ता मावशीनं जसं सांगितलं की ज्ञानाग्नीने आपण ते सगळं संपवू शकतो. एक थोडासा वेगळ्या पद्धतीने मागच्या वेळेला पण आपण एक असा पॅरलल विचार घेतला होता की या देहांचा अंत आपल्याला करायचा आहे बरं का. म्हणजे कसं शिकायचं. भगवद्गीतेचा आधार घेऊया बरं का. आपण इकडे 3 गोष्टी आहेत. आपण जन्माला की आपण 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे आहे संचित. बघा प्रत्येकाने आपण एक पॅरलल विचार घेतोय देहांत निरूपणासाठी. एक आहे संचित. संचितमध्ये अनंत जन्मी जे आपण सगळ्या वासना निर्माण करून ठेवलेल्या असतात ते संचित. एक गाठोडं, एक पोतं, एक पर्वत असं म्हणूया. अनंत जन्मांचं ते संचित तिकडे निर्माण आहे. आणि त्याच्यामधले जे संचित आपले जे वासना ज्या असतात त्या जेव्हा फलोन्मुख होतात म्हणजे फळ द्यायला तयार होतात बरं का तेव्हा त्या जागृत होतात. मग त्याच्याप्रमाणे जो देह मला मिळणार असतो. एखादं माझं फळ मी रांगणं, मी सरपटणं असं कुठलं तरी फळ निर्माण झालेलं असेल मग मला सरपटणारं प्राणी म्हणून जन्म घ्यावा लागतो. म्हणजे आत्ता ज्या अर्थी मी माणसाच्या शरीर म्हणून जन्म घेतलेला आहे हा देह मला मिळालेला आहे त्या अर्थात म्हणजे स्त्री जन्म जर मला आता मिळाला, मी मराठी बोलणारा देह मला मिळाला किंवा आत्ता काय जे मी काय काम करते आहे ती फळं तिथे त्या संचितामध्ये ती फलोन्मुख झाली होती आणि म्हणून हा पर्टिक्युलर देह घेऊन मी जन्माला आले. हे संचिताचा अर्थ समजून घ्यायचा. म्हणजे एक आहे संचित आणि त्या संचिताबरोबर मी प्रारब्ध पण माझं घेऊन येते. प्रारब्ध मी बांधूनच आणलेलं असतं बरं का. आणि प्रारब्ध मला भोगावं लागतं. आणि अजून एक गोष्ट मी फक्त माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे एक आपण म्हणतो ना आपण एक हल्ली मोबाईलमध्ये गेम्स खेळतो बघा आपण आणि मग ते एका लेवलमधनं दुसऱ्या लेवलला आपण क्रॉस करत असतो आणि पहिल्या लेवलमध्ये विशिष्ट जेव्हा मला गुण मिळतात स्कोअर मी करते तेव्हा मला दुसरी लेवल ओपन अप होते. हो की नाही. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. तसं जेव्हा मला मनुष्याचा देह मिळतो तेव्हा एक गोष्ट मला ओपन अप होते एका वेगळ्या लेवलची आणि ती गोष्ट म्हणजे क्रियामाण कर्म करण्याचं स्वातंत्र्य. आता क्रियामाण करण्याचं स्वातंत्र्य हे फक्त मनुष्य देहात शक्य आहे. ते बाकी कुठल्याच देहात शक्य नाहीये बरं का. आता आपण देहांत निरूपणाचा विचार करतोय म्हणजे देहाचा अंत आपल्याला करायचा आणि 4 देह आहेत असं पण म्हणूया. आणि स्वातीने सांगताना त्यांना छान सांगितलं तिने की 2 देह असं तिने म्हटलं कारण सूक्ष्म आणि स्थूल असं तिने केलं. बाकीचे सूक्ष्मात जर आपण 3 पकडले आणि 1 स्थूलात पकडलं तर तरी ते म्हणतो विचार योग्य होतो. तर आता संचित, प्रारब्ध आणि क्रियामाण हे तिन्ही गोष्टी जेव्हा आपण नलिफाय करू म्हणजे 0वर आणू तेव्हा आपण पुन्हा जन्म घेत नाही होत. हा बघा 3 गोष्टी जेव्हा 0वर आणतो आणि तिन्ही गोष्ट संपवण्यासाठी शास्त्राने पर्याय वेगवेगळे दिलेत. एकच पर्याय सरसकट तिघांना संपवण्याचा नाहीये. हा खूप महत्वाचा विचार घेतोय बरं का आपण. शास्त्र आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकवतोय हा विचार. तर आपण आता काय करूया
पहिलं 3 गोष्टी संपवण्याच्या आपल्याला संपवायच्या आहेत किंवा झिरोवर आणायच्यात. त्याच्यामधलं संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. आपण काय करूया, मधलं प्रारब्ध आधी झिरोवर कसं आणायचं ते शिकूया. प्रारब्ध झिरोवर कसं आणायचं असतं, त्याला उत्तर एकच, शास्त्र उत्तर देतं. हे सगळं शास्त्र बोलतं बरं का. शास्त्र म्हणतं भोगून, म्हणजे प्रारब्धाने मी जे काही भोग या शरीरामध्ये उचलून आणलेले असतात त्याला पर्याय एकच, भोगायचं आणि न कुरकुरता. ब्रॅकेटमध्ये कुरकुरत भोगलं की काय होतं माहितीये का, पुन्हा संचितात भर पडतोय आणि पुन्हा त्या आपल्या वासना निर्माण होतात आणि पुढच्या देहांची सोय आपणच करून ठेवतो आहोत. म्हणजे आता आपण एक पर्याय शिकलो. प्रारब्ध कसं संपवायचं, तर प्रारब्ध आपण भोगून न कुरकुरता संपवायचं, म्हणजे नवीन प्रारब्ध निर्माणच होत नाही. हे एक हँडल करायला आपण शिकलो. आता दुसरं हँडल करायला आपण शिकूया, क्रियामान स्वातंत्र्य, जे फक्त मनुष्य देहात आपल्याला मिळालेलं असतं. कुत्रा मांजरींना क्रियामान करण्याचं स्वातंत्र्य नाहीये. कुत्र्या मांजरींसकट देवांचे जे योनी असतात, म्हणजे इंद्र म्हणून जरी जन्माला आलो आपण, बरं का, स्वर्गामध्ये जरी जन्माला आलो तरी त्या सगळ्या देहांना भोगयोनीच म्हणतात. कारण तिकडे फक्त भोग, म्हणजे जे काही पुण्य निर्माण केलेलं आहे ते भोगून संपवायचं, किंवा खालच्या योनींमध्ये जे काही पाप निर्माण केलेलं आहे ते भोगून संपवायचं. सो अदर देन मनुष्य देह, बाकीचे सगळे देह जे आहेत त्यांना भोगयोनीच असं म्हणतात. आणि क्रियामान स्वातंत्र्य हे फक्त मनुष्य देहात पॉसिबल असतं. तर जेव्हा क्रियामान स्वातंत्र्य म्हणजे क्रिया करण्याचं स्वातंत्र्य, आता आज सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मी भाजी कुठली बनवायची याचं स्वातंत्र्य मला आहे. आज मी कुठे फोन लावू, आज मी अभ्यास करू की मी पिक्चर बघू, आज मी हे करू की मी ते करू, आज मी याला फोन लावू की त्याला फोन लावू, की मी टीव्ही बघत बसू की मग दासबोध उघडून वाचू, हे सगळं करण्याचं स्वातंत्र्य, क्रिया करण्याचं स्वातंत्र्य जे असतं त्याला म्हणायचं क्रियामान स्वातंत्र्य, जे माणसाला मिळालेलं आहे. आणि देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन क्रियामान स्वातंत्र्य आणि प्रारब्ध. थिन पण नको म्हणूया, अगदी क्लिअर कटच खरं म्हणजे शास्त्र सांगतं. म्हणजे आत्ता समजा मी दासबोधाचा अभ्यास करायला बसले आहे, ते मी प्रारब्धामुळे ते करते आहे ती क्रिया, की मी क्रियामान स्वातंत्र्य म्हणून करते आहे, कसं समजून घ्यायचं? असे प्रश्न पडले पाहिजेत बरं का, प्रश्न मनात पडले पाहिजेत सगळे, आणि उत्तर शास्त्र देतंय. मग शास्त्र असं म्हणतं की आपल्या आयुष्यातल्या मुख्य गोष्टी जेव्हा असतात, मुख्य आयुष्यात गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्याला प्रारब्ध असं म्हणायचं. म्हणजे माझं लग्न कुठे होणं, मला मुलं किती होणं, मी कुठे नोकरी करणं, मी कुठे जन्माला येणं, मी कुठे मरणं, किंवा मुख्य असं वातावरण जे मला आयुष्यात मिळतं मुख्य करून, ते प्रारब्धामुळे होतं. मग आज भेंडीची भाजी बनवा की गवाराची भाजी बनवा, याला म्हणायचं मग क्रियामान स्वातंत्र्य, चॉईसेस माझे मनुष्य म्हणून जन्म घेतल्यामुळे. मग आपण प्रारब्ध कसं संपवायचं हे आपण बघितलंच आहे, भोगून न कुरकुरता. आता आपण शिकतोय क्रियामान स्वातंत्र्य मी कसं हँडल करायचं, की जेणेकरून संचितात परत भर पडणार नाही. कारण क्षणोक्षणी मी कार्य करते आहे, कर्म करते आहे, आणि क्षणोक्षणीचं कर्म जर मी अर्पण नाही केलं तर ते परत संचितात भर पडून माझ्या वासना डेव्हलप होत आहेत आणि मी परत पुढच्या जन्मांची सोयच करतेय. आणि मी इकडे दासबोधाचा मात्र अभ्यास करते देहांत निरूपणाचा. मग कशी सांगड घालायची? भगवद्गीता असं म्हणते की क्रियामान स्वातंत्र्य कसं संपवायचं, तर 2 पद्धतीने संपवायचं. एक म्हणजे जे आपण कर्म करतो, क्रियामान म्हणजे क्रिया करण्याचं स्वातंत्र्य, क्रिया म्हणजे कर्म जेव्हा मी करते तेव्हा मी कर्तृत्व न घेता करायचं. बघा, मी करता म्हणायचंच नाही, किती अवघड आहे. क्षणोक्षणी त्याचं स्मरण राहणं. मीच स्वयंपाक करते आणि मी स्वयंपाक केल्यानंतर भाजी चांगली नाही झाली तर माझ्या मुलीला मी डोळे वटन, काय ग आवडली नाही का? कारण सगळ्या कर्मांचं कर्तृत्वच मी घेतलेलं असतं. आणि प्रत्येक कर्माचं कर्तृत्व, ज्या ज्या कर्मांचं मी आतापर्यंत कर्तृत्व घेतलेलं आहे ते सगळं संचितात भर पडलेलं आहे. ते डोंगर, तो पर्वत, त्याचा विचार करा, तिथे ते नुसतं वाढतंय आणि तेवढे जन्म पुढे आपल्याला घ्यायचे, तेवढा आपण विचार करायचा. म्हणून मग आजपासून कसं सुरुवात करायची, की प्रत्येक कर्माचं कर्तृत्व घ्यायचं नाही, म्हणजे मी करता नाही असं दृढ आपल्या मनाला माहिती पाहिजे. एक म्हणजे मी करता नाही, आणि इतकं सिंपल लॉजिक आहे की मी जर करताच नसीन तर मला मी फळ भोगणारी नाही, मला फळ भोगायचं नाही, कारण मी कर्मच नाही केलं. मी जर कोणाला तरी गोळ्या झाडून मारूनच नाही आले तर ते गोळ्या झाडून मारल्याचं मला प्रायश्चित्त का घ्यावं लागेल, दंड का घ्यावा लागेल? मी फळच नाही, मी जर कर्मच नाही केलं तर माझं फळ भोगावं लागत नाही. म्हणजे क्रियामान स्वातंत्र्य हे मला संपवायचं कसं,
किंवा नवीन कर्म निर्माण कसं नाही करायचं, म्हणजे संचितात भर कशी नाही पाडायची, तर 2 पद्धतीने. मी कर्तृत्व नाही घ्यायचं आणि मी फळाची अपेक्षा नाही करायची. आपण 3 गोष्टींचा विचार करतोय: संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. प्रारब्ध हँडल करायला आपण शिकलो. कसं? प्रत्येकाच्या मनात प्रारब्ध कसं हँडल करायचं? भोगून, न कुरकुरता. क्रियामान कसं हँडल करायचं? मी करता नाही, मला फळाची अपेक्षा नाही. म्हणजे मी नवीन संचितामध्ये नवीन कर्माचं भर पाडत नाही, पुढच्या जन्मांचं. माझी वासना तिकडे क्रिएट होत नाही. आणि आता लास्ट, सगळ्यात महत्वाचं जे मावशीच्या बोलण्यामधनं आत्ता आलं होतं, ते म्हणजे संचित, जे अनंत जन्मांच्या वासनेचं पोतं, ज्याच्यामुळे मला अनंत जन्म मी घेतेच आहे. अनंत जन्म म्हणजे माझा जन्म कधी झाला? आत्ता. ही सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा. म्हणजे मग ते कृतयुग होतं, मग नंतर काय ते, म्हणजे मग त्रेतायुग झालं, मग नंतर द्वापार युग झालं आणि कलियुग. आणि तो जर का मी मुंगीचा देह घेतला असेल तो केवढ्या दिवसांचा असेल? मग मी डासाचा देह घेतला, मग मी अजून काय काय झाले. मी कॉन्स्टंट जन्म घेते आणि प्रत्येक जन्मामध्ये मला माझाच देह खरा वाटतो, मला माझा संसार खरा वाटतो, मला माझी मुलं खरी वाटतात, मला देह खरा वाटतो, मला हे जग खरं वाटतं. आणि त्याच्यामुळे जे मी संचित निर्माण केलेलं असतं, ते वासनेचं पोतं, ते किती मोठं असणार, ते पर्वताप्रमाणे. आणि शास्त्र आता आपल्याला या समासामध्ये उत्तर देतं की ते संचिताला जर आपल्याला संपवायचं असेल तर ते कसं संपवायचं, ते कसं हँडल करायचं? तर त्याचं उत्तर असं आहे की त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू करावे लागतात. आणि सद्गुरूंच्या कृपेमध्ये जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, आणि ज्ञान होतं म्हणजे काय, की मी जीवरूपाने खरी नसून मी ब्रह्मरूपाने खरी आहे, मी स्वतःच ब्रह्म आहे, जीवो ब्रह्मैव नापरहा, असं जेव्हा मला कळतं, जेव्हा मला ज्ञान होतं सद्गुरूंच्या कृपेमुळे, म्हणजे त्याला ज्ञानाग्नी असं आपण म्हणूया. ज्ञानाग्नी म्हणजे काय? मला ज्ञान होतं आणि संचितामध्ये ते अनंत जन्मांचं पोतं असतं, ते त्या ज्ञानाच्या अग्नीने भस्म होऊन जातं. आणि भस्म होऊन जातं म्हणजे काय? व्हेरी लॉजिकली समजून घ्यायचं की काय होतं. ज्ञान झालं म्हणजे काय होतं की मी जीवरूपाने खरंच नाहीये, मला कळतं मी जीव नाहीच, मी ब्रह्मच आहे. मग जीवच जर खरा नसेल तर जगत पण खरं नाही, आणि जगत पण खरं नाही, सगळंच मिथ्या आहे. देअरफॉर संचित पण मिथ्या प्रूव्ह होतं. आणि जेव्हा संचित मिथ्या म्हणून प्रूव्ह होतं सद्गुरु कृपेमुळे, म्हणजे ते नाहीच, म्हणजे ते अचानक असतं, ते कुठेतरी जळून जातं, असं नाही समजायचं. व्हेरी लॉजिकली आपण कन्सेप्च्युअली हे सगळं समजून घ्यायचं असतं. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा हे सगळं दृश्य जे असतं ते मिथ्या ठरतं, म्हणजे खोटं ठरतं, आपल्या भाषेत समजून घ्यायच्या भाषेत. आणि खोटं ठरतं म्हणून ते पर्वत पण खोटं आहे संचिताचं, असं ते प्रूव्ह होतं. म्हणजे ते ज्ञानाग्नीने भस्मसात होतं, अशा पद्धतीने समजून घ्यायचं. मला असं वाटतं हे 2 विचार मुख्य आपण आधीचं पूर्वपक्ष म्हणजे विकल्पाला बाजूला सारायचं, श्रद्धा ठेवून, आणि देहांताचं निरूपण हे अशा पद्धतीने समजून घेऊन आपण कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करायचा असतो. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मला असं वाटतं दासबोधामध्ये समर्थांनी खूप लॉजिकली आपल्याला हे सगळे विचार, मुख्य संकल्प हे द्यायचा प्रयत्नच केलाय. मला असं वाटतं आत्ता इथेच थांबते, कारण 1 to 1 श्लोकांचा अभ्यास माझा झालेला नाही आज श्लोकांचा, म्हणून आत्ता मात्र इकडेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. शमिकाताई धन्यवाद. सगळे फंडामेंटल्स जे आहेत या मुळात याचे ते खूप छान समजावून सांगितले. डॉक्टर काका म्हणतात तसं श्रद्धेनीच सगळं मुळात एक अमुक एक आहे ही श्रद्धा ठेवूनच पुढे जायचं. त्याच्या काय श्रद्धावान लभते ज्ञानम म्हणतात तसं उत्पन्न झालेलं समजण्यासाठी समजून घेतल्यानंतरच त्याचा निराश शक्य आहे. आणि म्हणूनच समर्थांनी पण हे समास हे केलेले आहेत. ते छान, तुम्ही खूपच छान समजावून सांगितलं. सृष्टी निर्मितीची ती उपनिषदातली कथा सगळं त्या कथेच्या आधाराने, आणि नंतरचा कर्माचा सिद्धांत तर अतिशय सुरेख पद्धतीने सोप्या भाषेत समजावून सांगितला. संचित भस्म होतं म्हणजे काय हे तो खूपच छान समजावून सांगितलं. खूप धन्यवाद. आज संपवूया आपण. कोण श्लोक घेणार आहे? मीच घेते. ओके. हा. भावी पूर्ण कृपा गुरु मजबरी प्रार्थित भावे तुला
वारी सर्व अरिष्ट नेव निलया संमोह जो वाढला अज्ञानांधजनांचे मुक्त करुणी शांतीपदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम.